तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे मानसी सृष्टी ॲक्वेरियम शॉप. ट्रॉपिकल फिश अँड ऑल टाइप्स ऑफ व्हरायटीज, बर्ड्स, डॉग्स, कॅट्स, टर्टल यांचे माननीय सुशील कांबळे साहेब. तर ह्यांना विचारून घेऊ की ह्यांच्या दुकानात काय काय अवेलेबल आहेत आणि काय काय येणार आहेत, त्याच्याबद्दल पूर्ण आपण माहिती जाणून घेऊ. तर नमस्कार सर. सर सांगा तुम्ही. गेली 3 ते 4 वर्ष झालं आंबेडकर नगर जत येथे आपण मानसी सृष्टी अँड प्रथमेश ॲक्वेरियम अँड पेट शॉप्स ही दुकान आपण चालवत आहे. आणि आपल्या इथं 100% जे काही म्हणजे आपण व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये बघतोय ते सगळं आपल्या इथं अवेलेबल आपण करून ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर्व प्रकाराचे पक्षी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये लवबर्ड आहेत, आफ्रिकन पॅरट आहेत, कोकाटेल आहेत, कनूर आहेत, त्याच्यानंतरनं डायमंड डव असेल, आऊल फिंच असेल, गोल्डन फिंच असेल, त्याच्यानंतरनं जावा फिंच, झेब्रा फिंच, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतरनं फिशमध्ये जर म्हटला तर आपल्याकडं कलर विडो आहेत, सकर आहेत, त्याच्यानंतरनं ओरांडा गोल्ड फिश आहेत, त्याच्यानंतरनं इम्पोर्टेड गप्पी आहेत, त्याच्यानंतरनं कोईज आहेत इम्पोर्टेड, त्याच्यानंतरनं मोली, प्लॅटी, त्याच्यानंतरनं हा जो आहे तो जाईंट गुरामी नावाचा एक म्हणजे वास्तुशास्त्रानुसार यूज केला जाणारा फिश आहे. त्याच्यानंतरनं बेटा फिश आहेत आपल्याकडं. त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो असे म्हणजे ज्या काही मागणीनुसार लोकांच्या रिक्वायरमेंटानुसार जो काही फिश असेल तो 100% आपण लोकांना अवेलेबल करून देतोय. अजून आपला भरपूर स्टॉक येणार आहे. आता आपला फक्त 50% स्टॉक आलेला आहे. मार्च एंडिंगमुळे थोडंसं मालाचं पुढं मागवायला लागलं. त्याच्यात तसंच आपल्याकडं हर एक प्रकाराची स्पंज आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सर्व प्रकाराचे ऑक्सिजन मशीन आहेत, पॉवर फिल्टर आहेत, आत पाण्यात बसणारे आहेत, पाण्याच्या बाहेर बसणारे आहेत. त्याच्यानंतरनं हर एका प्रकाराचे आपल्याकडे हीटर आहेत. त्याच्यानंतरनं हर प्रकाराचे फिश फूड आणि टर्टल फूड आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतरनं बर्ड फूडमध्ये आपल्याकडं हँड फॉर्म्युला आहे, म्हणजे हँड फीडिंग फॉर्म्युला आहे आपल्याकडे. त्याच्यानंतरनं बर्डचं इम्पोर्टेड फूड आहे इथं हे सगळं. त्याच्यानंतरनं बर्ड मेडिसिन आहेत. त्याच्यानंतरनं बर्डचं कॅल्शियम ब्लॉक आहेत. त्याच्यानंतरनं फिशचं इम्पोर्टेड लिक्विड आहेत हर एक आजारावरचं, हे सगळं टर्टल फूड. त्याच्यानंतरनं टॉप फिल्टर आहेत. त्याच्यानंतरनं हे ॲटोमॅटिक फीडर आहे. त्याच्यानंतरनं आपल्या थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या आपल्या म्हणजे हे असेल समजा इग्वाना असेल, स्नेक असेल, त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो टर्टल असतील, त्याच्यासाठी उष्णता त्यांना मिळावी म्हणून ही यूज केलं जाणारं लाईट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे अशी इम्पोर्टेड टँक आहेत, ब्ल्यूपेट कंपनीमध्ये फायबरचे टँक आहेत. त्याच्यानंतरनं हे बघा हे सुद्धा बाऊल आहेत इम्पोर्टेड. त्याच्यानंतरनं हे बेटा फिश टँक आहेत इम्पोर्टेड, हे सगळे टर्टल टँक आहेत. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण म्हणजे झाडामध्ये का नाही पक्ष्यांना खाणं आणि पिणं ठेवण्यासाठी ती सुद्धा भांडी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतरनं बाऊलच्या हर एक साईज आहे 4 इंचीपासून अगदी 12 इंचीपर्यंत आहेत आपल्याकडं. त्याच्यानंतरनं बर्डसाठी फिशसाठी लागणारं ब्रीडिंगसाठी जो मडकं लावलं जाते ते आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतरनं बाऊल वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याकडे बाऊल आहेत. हे एक इम्पोर्टेड घरतं आहे एकदम भारीतलं. त्याच्यानंतरनं आपल्याकडे टँक आहेत, ग्लास टँक आहेत, फायबर टँक आहेत. त्याच्यानंतरनं ब्रीडिंग बॉक्स आहेत हर एका साईजचे. त्याच्यानंतरनं बर्ड केजेस आहेत हर एका साईजचे, हर एका प्रकाराचे बर्ड केजेस आहेत. त्याच्यानंतरनं मोठ्या साईजमध्ये पाहिजे तर मोठ्या साईजमध्ये आपल्याकडं टँक अवेलेबल आहेत. त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो आपल्याकडं म्हणजे असं आपल्याकडं वूड आहे. त्याच्यानंतरनं आपल्याकडं असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचे प्लास्टिकची झाडं आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये पाण्यात ठेवायचं असं हे आहेत वेगवेगळ्या देखावे आहेत वेगवेगळे मध्ये लागणारे सर्व हर एक शोभेची जी काही गोष्ट लागते ती सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. हे जेम्स आहेत आतले रंगीबेरंगी कडे, हे शिंपल आहेत रंगीबेरंगी आपल्याकडे. त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो आपल्याकडे बर्ड फूड आहेत आणि ज्यांच्याकडं मोठ्या साईजचे पाऊंड आहेत त्या पाऊंडमध्ये ठेवण्यासाठी ही अशा वेगवेगळ्या साईजमध्ये स्टोन्स आहेत. त्याच्यानंतरनं ही कॅल्शियम ब्लॉक आहे, ही बर्ड फूड आहे, ही बर्ड फूड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याकडं इथं असं वेगवेगळ्या प्रकाराचे स्टोन्स आहेत हर एका साईजमध्ये. त्याच्यानंतरनं हे माशांना प्ले करण्यासाठी खेळण्यासाठी अशा कलरफुल पाईप आहेत वेगवेगळ्या प्रकाराच्या अशा. त्याच्यानंतरनं ही आहे आपल्याकडे सँड आहे वेगवेगळ्या कलरची, येलो कलर आहे, व्हाईट कलर आहे, ब्लू कलर आहे. त्याच्यानंतरनं आपल्याकडं असं सिलिकॉनची पाईप आहे. त्याच्यानंतरनं हे एक फिश फूड आहे एकदम स्टँडर्ड क्वालिटीचा. त्याच्यानंतर आपल्याकडे इथं वर जर तुम्ही बघितलं तर
हर एका प्रकाराचे आपले हॉलिडे पॅक आहेत आपल्याकडं, जे आपण फिशला घालू शकतोय आणि 8-10 दिवस कुठेही जाऊ शकतोय. त्याच्यानंतर ना आपल्याकडे ग्लास क्लीनर आहेत. ही ग्लास क्लीनर आहे आपल्याकडं. जर ज्याला कोणाला टँक स्वच्छ करायला म्हणजे प्रॉब्लेम होत असेल त्यांच्यासाठी स्पेशली ही ग्लास क्लीनर आहे. त्याच्यानंतर ना हे आहे थर्मामीटर आहे. हे थर्मामीटर आहे. त्याच्यानंतर ना हे एक 5-in-1 असं एक इम्पोर्टेड स्टिक आहे, ज्याचा यूज पूर्ण ॲक्वेरियममध्ये आपल्याला प्लांटेड ॲक्वेरियमसाठी होतोय. त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगतो आपल्याकडं असं वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या मॉडेलचे आतमधल्या ॲक्वेरियमच्या आतमधले ट्यूबलाईट आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकाराच्या अशा ह्या वेगवेगळ्या साईजच्या अशा एकदम जे काही आपल्याला लागतंय किंवा जे काही आपल्याला पाहिजे ते सगळं ॲक्वेरियमच्या आतमधलं काहीही ॲक्सेसरीज असू दे सगळं म्हणजे सगळं 100% आपल्याकडं अवेलेबल आहे. त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या साईजचे आपल्याकडं बाउल कॅप आहेत. ह्या सगळ्या ह्या बाउलच्या कॅप आहेत. प्रत्येक साईजमध्ये आहेत आपल्याकडं बाउल कॅप. बाउल बेसेस आहेत आपल्याकडं हर एका साईजमध्ये. त्याच्यानंतरनं हे ड्रिंकर आहेत एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे. त्याच्यानंतरनं ही टर्टल टँक आहेत हर एका साईजमध्ये. फायबरमध्ये आहेत. हे बेटा फिश टँक आहेत. हे कॉर्नर टँक आहे फायबरमध्ये इम्पोर्टेड. त्याच्यानंतर हे पण बेटा फिश टँक आहे. त्याच्यानंतरनं तसं जरा अजून सांगायचं मध्ये हे आहेत झाडं आहेत आपल्याकडं हर एका नमुन्यामध्ये आहेत. त्याच्यानंतरनं हे कुबेर म्हणून झाड आहे. त्याच्यानंतरनं इथं बोन्साई आहेत आणि कॅक्टसच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आपल्याकडं. ह्या अशा कॅक्टसच्या व्हरायटी आहेत ज्या आपल्याला फक्तच फोटो किंवा व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. त्या सगळ्या आपण अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. कॅक्टसच्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या. असं एकाकडे इम्पोर्टेड डॉग आहे. आपल्याकडे इम्पोर्टेड डॉग पप्पी येणार आहेत. कॅट पप्पी आहेत. कॅट पप्पी अजूनसुद्धा येणार आहेत. फक्त एवढं झालं की मार्च एंडिंगमुळं थोडंसं पुढं मागवायला लागले. आपण असं आहे की एका ठिकाणी आलं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळली पाहिजे असं एक आपलं ध्येय आणि ध्यास आहे आणि ते आपण करायला लागलो. गेली 4 वर्ष झालं आपलं कामच आहे ते. आणि प्रत्येकाला आपण कोणाला काय समजत नाही कोणाला कशातली ह्याच्यातली माहिती पाहिजे ती प्रत्येकाला आपण पुरवतोय. कधीही आपल्याला कोणी कुठल्याही बाबतीमध्ये अडचणीमध्ये कॉल करावा. आपण ह्याची कशाचीही माहिती असू दे प्राण्यांची पक्ष्यांची कुठलीही माहिती असू दे आपण 100% त्यांना देणार. त्या घराची शोभा वाढवण्यासाठी इंटेरियर डिझाईनसाठी लागणारे हर एक प्रकारचे बर्ड्स आणि मासे म्हणा त्याच्यानंतर टर्टल्स पपीज वगैरे सगळं इथं अवेलेबल करून देतात. तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिला जाईल. त्या नंबरवर संपर्क करून तुमच्याशी त्यांनी आल्यावर ते आमचं नाव सांगितल्यावर त्यांना काहीतरी डिस्काउंट द्यायचं. 100% मेजर साहेब तुमचं नाव सांगून आल्यावरती डबल डिस्काउंट. ओके थँक्यू.